नमस्कार शेतकरी बांधवांनो, अननोन फार्मर 1969 हे यूट्यूब चॅनलवर तुमचे पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की सर्वदूर महाराष्ट्रात पावसाचंच वातावरण आहे. आता इकडे बघू शकता तुम्ही, हा विदर्भातला प्लॉट आहे आणि सर्वदूर पावसाचंच वातावरण. कालही इथं पाऊस पडून गेला, त्यामुळे काय झालं आहे की सुगीचं जो हंगाम आहे तो लांबत चाललेला आहे. आता हे सोयाबीन 100 दिवस पुढं गेलं आहे, 100 दिवसाच्या पुढं गेलं आहे, तरी अजून याची पानझड पूर्णपणे झालेली नाही आहे. संपूर्ण मराठवाडा आपल्याला माहिती आहे की होरपळून निघाला आहे. त्यांच्यासाठी तर सांत्वनाची भावना आहेच, परंतु विदर्भातही तशीच परिस्थिती कित्येक ठिकाणी निर्माण झालेली आहे. त्यात मेहकर असो, बुलढाणा जिल्ह्यातील किंवा वाशिम असो किंवा अकोला असो, ह्या ठिकाणी तर भरमसाठ पाऊस झाला आहे, म्हणजे ढगफुटीच झालेली आहे. आता जर बघितलं तर सध्या परिस्थितीमध्ये म्हणजे कित्येक ठिकाणी पिकाची चांगली अवस्था आहे. परंतु जर असंच वातावरण राहिलं किंवा अशाच गोष्टी जर होत राहिल्या तर साहजिकच पीक हातात येते की नाही ही अजून शाश्वतही नाही आहे. कारण ऊन तुम्ही बघू शकता की ऊन कुठल्याच प्रकारे पडत नाही आहे. एक साधारणतः 2-4-5 दिवसातून कुठंतरी सूर्य तेवढा पुरता निघतो आहे आणि त्यानंतर तशी जैसे ते परिस्थिती निर्माण होत आहे. कंटिन्यू पाऊस, फुटी सदृश कित्येक ठिकाणी पाऊस झाला आणि त्यामुळे सोयाबीन असो, तूर असो, उडीद असो, मूग असो, मका असो किंवा कपाशी असो, सगळ्या पिकांवर त्याचा त्याच पद्धतीने प्रादुर्भाव आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे आता सोयाबीनची काढणी सगळ्या लोकांची राहिलेली आहे. सगळ्या शेतकऱ्यांची सोयाबीनची काढणी आत्तापर्यंत व्हायला पाहिजे होती. म्हणजे आपल्याला माहिती आहे की 90 ते 120 दिवसाचं सोयाबीन पीक आहे. त्यामध्ये कोणाचं लेट, कोणाचं लवकर, अशा परिस्थितीत सोयाबीन येते. परंतु हा पाऊस, सततचा पाऊस आणि 4ही महिने कंटिन्यू पावसामुळे पिकं अक्षरशः खराब होण्याच्या मार्गावर आहेत. तूर पिकाचंही आता जर तुम्हाला दुसऱ्या प्लॉटमध्ये दाखवतो की तूर पिकाचंही मोठ्या प्रमाणात इथं नुकसान व्हायला लागलेलं आहे. आता इकडे ही जी चिबडणारी जमीन आहे, म्हणजे ह्या जमिनीमध्ये कित्येक ठिकाणी असं पाणी साचलेलं राहते. त्यामुळे तुरीचंही पीक गेल्याच जमा आहे. याची प्रचंड अशी वाढ नाही आहे किंवा काय नाही आहे. 3-3 महिन्याचं असल्यावरही या तुरीला चांगले फुटवे नाही किंवा काय नाही. आणि खाली जर बघितलं तर पाय फसतो अशी परिस्थिती आहे. म्हणजे कठीण समस्या यावर्षी झालेली आहे. कंटिन्यू 4 महिने तर कधी पाऊसच होत नाही आणि उन्हाचं तर इकडं म्हणजे चेहराच पाहिला नाही अशी गोष्ट झालेली आहे. म्हणजे सूर्य दिसलाच नाही, सूर्याचं दर्शनच झालेलं नाही, अशी काहीशी स्थिती विदर्भातही आहे. आता कुठंतरी हे पिकं घरात यावी यासाठी सगळा प्रयत्न चालू आहे. कठीण समस्या आता तरी विदर्भात आहे.